आउटसाइड ऑफ स्टिक. यस, पंचाच्या मध्येतून वाईट बॉलची खूप जास्त वाईट बॉल हाताळला होता. आवाक्याच्या बाहेर बॉल हाताळला गेला तर गोलंदाजाच्या माध्यमातून एक सुमार सुरुवात आपण म्हणू शकतो. बघा, प्रत्येक संघ चांगल्या सुरुवातीच्या अपेक्षेने या ठिकाणी खेळण्यासाठी येत असतो आणि त्यातल्या त्यात गोलंदाजाने मात्र खूप जास्त बाहेर हा बॉल हाताळलाय प्रज्योत अंभीरने. अतिरिक्त वापर शोल्डरचा. यावेळेस मात्र स्लॉट मध्ये होता, उडवून दिलाय प्लॉटच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार. सुरुवात दमदार होते या ठिकाणी जगदंबा क्रिकेटर संघाची. क्या बात आहे. पहिला बॉल उजव्या बाहेर आला तर त्यानंतर मात्र कुठेतरी दबावात येऊन हा चेंडू हाताळलाय असं जाणवतंय. सरळ सरळ समोर ठेवला होता. एक मेजवानी दिली होती फलंदाजाला आणि त्या मेजवानीचा स्वीकार करताना अर्जुन भोसलेने ठोठावलाय एक तडाखेबाज षटकार. सुरुवात चांगली होती या ठिकाणी. पुन्हा एकदा नेहमीप्रमाणे प्रसाद परब सर धावसंख्या लेखनाच्या माध्यमातून येत आहेत. अग्रेसर ठरतात नेहमीच आणि मी तर त्यांचं देखील आभार प्रकट करेन. कमीत येते आम्ही प्रत्येक क्षेत्रामध्ये शेड्युलिंग त्यांच्या माध्यमातून होते. त्यानंतर धावसंख्या लेखन आणि ॲज युज्युअल लीड कॉमेंटेटर या स्पर्धेचे आपल्याला प्रसादजी परब पाहायला मिळतात आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये. यस, स्कोरिंग करतील. इस बॉल पाठवून देतोय. यस, पहिला बॉल हा वाईड हाताळला गेला होता. त्यानंतर एक मोठा षटकार अर्जुन भोसलेच्या बॅटमधून. अर्जुन आणि श्रेयसची जोडी मात्र जबरदस्त काम करते पहिल्या मॅचपासून या स्पर्धेच्या. तशी LICची टॅगलाईन आहे, जिंदगी के साथ भी जिंदगी की बात भी, बहुत अच्छी पार्टनरशिप या ठिकाणी दोन्ही बॅटरची. अर्जुन भोसले आणि श्रेयस इंदुलकर उदाहरण सेट केलंय या दोघांनी की सुरुवात कुठल्या संघाची कशी असायला हवी, विश्वास कसा असायला हवा या दोन बॅटर्सवर तुम्हाला पाहायला मिळतोय. ऑन दी टोज अवे फ्रॉम द बॉडी उजव्याच्या बाहेर बॉल हाताळला गेला. तो बॉलला फॉलो करून खेळायचं होतं बॅटर अर्जुन भोसलेला, पण मात्र फॉलो करताना बॉलचा वेग आणि उंची अप्रतिम हाताळली होती. खूप चांगला बॅलन्स या बॉलवर प्रज्योत अंभीरेचा पाहायला मिळाला आणि चांगला कमबॅक करतोय ॲज अ बॉलर. 131 क्रमांकाची जर्सी सार्थक 11 साठी बॉलिंग करताना सुरुवात करतोय प्रज्योत. पुन्हा एकदा ओव्हर द विकेट अर्जुनसाठी. पुन्हा एकदा स्ट्रेट डाऊन द ग्राउंड, शॉट ऑफ द डे, बॉल जातो सीमारेषा पार, मॅग्निफिसंट षटकार साधावा. इकडे हमला केला जातोय कारण प्रज्योत अंभीरे हा एक लीड बॉलर आहे जगदंबा क्रिकेटर्स या संघाचा आणि त्या लीड बॉलरला मात्र कुठेतरी त्याचा आत्मविश्वास कमी करण्यासाठी दोन मोठे फटके आलेत बॅटरच्या बॅटमधून. पुढचा बॉल हो, यावेळेस मात्र खूप चांगली ड्राईव्ह आहे. स्क्वेअर कटच्या माध्यमातून हा शो खेळला गेलेला आहे. बॉल जातोय तो म्हणजेच स्वीपर कव्हर रिजनमध्ये बॉल स्टॉप केला जाईल इनफिल्डच्या अगदी पलीकडे. तोपर्यंत फक्त एक धाव गोळा करता आलेली आहे. एका धावेची वाढ धावसंख्या जाते ती म्हणजेच 15 या आकड्यावर. 15 रन्स ऑन बोर्ड. आत्मविश्वास दृढावलाय आणि खरं तर 5 सामने आतापर्यंत जगदंबा क्रिकेटर संघाने जबरदस्त खेळत गेलेत. प्रज्योत ओव्हर द विकेट. यावेळेस मात्र हलकासा स्पर्श ब्रश होतोय बॉल बॅटला आणि या डावामध्ये ज्याच्यावर सर्वात जास्त विश्वास होता तो श्रेयस इंदुलकर बाद होतोय आणि फलंदाज पहिला विकेट डाऊन. 15 धावा असताना जगदंबा क्रिकेटर्स इन डीप ट्रबल. गेलाय प्रज्योत अंभीरे जो सुरुवातीला महागडा ठरला होता, पण त्यानंतर श्रेयस इंदुलकर जेव्हा स्ट्राईकवर आला पहिल्याच बॉलवर त्याला परतावं लागलंय. कुठेतरी व्यवस्थित उंचीचं मापन झालं नाहीये. बॉल अतिरिक्त टॉस झाला होता टप्पा पडल्यानंतर आणि त्या बॉलला खेळताना
मात्र हलकंसं आउटसाइड एज यष्टीरक्षक त्या ठिकाणी उंचपुरा तुम्हाला पाहायला मिळाला राकेश, आणि त्याच्या हातातून मात्र खूप कमी वेळा झेल सुटताना आपण पाहिले. पावसाळ्यामध्ये खूप चांगल्या पद्धतीने एफर्ट्स तुम्हाला पाहायला मिळाले होते. नवी मुंबईला टुर्नामेंट चालू होती. राकेश प्रभू जितकाच धष्टपुष्ट आहे तितकाच फास्ट आहे. रिफ्लेक्शन टाईम खूप कमी असते त्याचं. हे महत्त्वाचं आहे मित्रांनो. तुमचा फिटनेस राखणं गरजेचं आहे. खेळताना तुमचा सराव प्रॉपर असला पाहिजे. राऊंड विकेट. सन्मान महत्त्वाचा हा शब्द आहे. या बॉलला सन्मान दिला जातो कारण या अगोदरच्या बॉलवर महत्त्वपूर्ण गडी बाद झाला तर भूषण पाटीलचं खेळपट्टीवर तग धरून राहणं तितकं जे जबाबदारी स्वीकारली आणि या शेवटच्या बॉलवर फक्त एक धाव गोळे केले. अशा पद्धतीने पहिल्या षटका समाप्तीनंतर धावसंख्या 16 आहे. एक विकेट डाऊन. जगदंबा क्रिकेटर्स डोंगरी. दोन संघ तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये खेळताना पाहायला मिळतात. दोन्ही संघ तितक्याच ताकदीचे, अनुभवाने परिपूर्ण, आणि गोवामध्ये आल्यानंतर मात्र तुमचा अनुभव कामी येतोय, तुमचा सराव कामी येतोय, तुमचं डेडिकेशन, तुमची इच्छाशक्ती, या सर्व गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. तुम्ही कुठल्या संघासाठी खेळता हे महत्त्वाचं नाही, तुमचा खेळ तुमच्या संघासाठी किती फायदेशीर ठरतोय हे महत्त्वाचं आहे. पुढचा सामना असणार आहे दीपक दादा प्रतिष्ठान विपक्ष रोहित क्रिकेटर्स. दोन्ही टीमने रेडी राहायचंय. यापुढचा सामना असेल दीपक दादा प्रतिष्ठान वर्सेस रोहित क्रिकेटर्स वास्को. इनिंग ब्रेकमध्ये टॉस केला जाणार आहे. सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस आणि बॉलिंग मार्कवर बॉलर येतोय. प्रीतम बारी. याची देखील एक वेगळीच ऍक्शन आहे, आपण पाहू शकते. प्रीतम राऊंड विकेट. अवे फ्रॉम द बॉडी. उजव्या यष्टीच्या खूप जास्त बाहेर. पंचाच्या माध्यमातून निरीक्षण केलं गेले. नो आर्ग्युमेंट विथ अंपायर. व्हाईट बॉल ऍड केला जाईल. धाव फलकामध्ये धावसंख्या जाते ती म्हणजेच 17 या आकड्यावर. षटकाची सुरुवात दोन्ही षटकाची, पहिल्या षटकाची सुरुवात देखील वाईडनं, दुसऱ्या षटकाची सुरुवात देखील वाईडनं केली जाते. सार्थक 11 रायगड या संघाकडून. प्रीतम बारी खूप चांगला दर्जेदार डहाणूचा हा अष्टपैलू खेळाडू. राऊंड विकेट. गती कमी केली. पुन्हा एकदा शरीरापासून बॉलला दूर ठेवलाय आणि ओळखलं होतं बघा फलंदाज कुठल्या दिशेने खेळण्याची तयारी करतोय. हा अभ्यास खूप कमी गोलंदाज करत असत. त्यात प्रीतम बारीने ओळखलं होतं की ऑन साईडला खेळण्याचा पवित्र भूषणने घेतलाय, त्यामुळेच मात्र अवे फ्रॉम द बॉडी शरीरापासून बॉलला दूर ठेवलंय. धावपट्टी खूप महत्वाची आहे. तुम्ही धावपट्टीवर पावलं मोजून डिस्टन्स योग्य तरीकेने तुम्ही मोजून आपण तुम्हाला धाव घेणं गरजेचं असते. एक एक धाव महत्वाची आहे, एक एक बॉल महत्वाचे आहे आणि एक एक क्षण हा महत्वाचा आहे. राऊंड विकेट. प्रीतम यावेळेस पुन्हा एकदा उजव्याच्या बाहेरच्या बॉलला हवेत खेळलाय. थर्डमॅन रिजन बॉल क्लिअर करतील. दरम्यान दोन क्षेत्ररक्षक बॉल अडवण्यासाठी जात आहेत. फक्त आणि फक्त एक धाव मिळते. काय डेडिकेशन आहे फील्ड करताना. दोन क्षेत्ररक्षक वेगाने बॉलला चेस करत होते आणि बॉलला अडवून फेक करेपर्यंत संधी होती दुसरी पूर्ण करण्याची, पण मात्र कुठलीच रिस्क पत्करलेली नाहीये. स्ट्राईक रोटेट होते. स्ट्राईकवर या डावातला अटॅकिंग अग्रेसिव्ह बॅटर अर्जुन भोसले तुम्हाला आता खेळपट्टीवर खेळ करताना पाहायला मिळणार आहे. धावसंख्या झाली ती म्हणजेच एक गडी बाद. 18 धावा. जगदंबा क्रिकेटर्स डोंगरी. वारंवार क्षेत्ररक्षणामध्ये बदल केला जातोय कारण आता उजव्या त्याचा फलंदाज देखील खेळतोय, डाव्या त्याचा फलंदाज खेळतोय आणि त्यामुळेच मात्र रणनीतीमध्ये बदल करावा लागतो. व्यावसायिक क्रिकेट आहे. कुठला फलंदाज कधी भाव खाऊन जाईल याचा नेम नसतो, त्यामुळेच मात्र कुठला संघ क्षेत्ररक्षण करताना गाफील राहत नाही. तेच कुठेतरी कॅप्टनच्या माध्यमातून पाहायला मिळते सार्थक 11 संघाच्या. ओव्हर द विकेटने आता प्रीतम येतोय. यस, पॅडल स्वीप करायचं होतं. अपील तर केले गेले, अपील उचलून धरलेले आहे आणि अशा पद्धतीने पायचीच्या स्वरूपात फलंदाज बाद. महत्वपूर्ण फलंदाज अर्जुन भोसले ज्याने जबाबदारी स्वीकारली होती त्याला मात्र आता तंबूच्या दिशेने परतावं लागेल. विकेट डाऊन. महत्वाची ठरली. त्यानंतर मात्र जो धावांचा वेग समान कालांतराने वर जात होता त्याला मात्र कुठेतरी अंकुश लावण्यासाठी प्रीतम बारी पुढे आला. पहिला बॉल वाईट जरूर हाताला, त्यानंतर डॉट बॉल, त्यानंतर एक सिंगल आणि त्यानंतर विकेट डाऊन. हे महत्वाचं मित्रांनो. नथिंग इज परमनंट इन क्रिकेट. प्रत्येक वेळ ही बदलत असते आणि वेळ बदलायला वेळ लागत नाही. आपण कित्येक वेळा ऐकलंय आणि अनुभवलंय आणि तेच कुठेतरी आता मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. सुरुवातीला वेळ होती ती म्हणजेच जगदंबा क्रिकेटर्स या संघाची, पण त्यानंतर आता दोन महत्वपूर्ण फलंदाज ज्याने मात्र आजच्या दिवसामध्ये अर्धशतकी भागीदारी केली होती ते दोन्ही फलंदाज आता मैदानाच्या बाहेर पोहोचलेत आणि आता मैदानाच्या आतमध्ये भूषण पाटील नॉन स्ट्राईक एंडला तुम्हाला पाहायला मिळेल आणि फ्रेश बॅट्समन विवेक देसाई तुम्हाला स्ट्राईक एंडला पाहायला मिळेल. प्रीतम पुन्हा एकदा ओव्हर द विकेट तयारी करतोय गोलंदाजी करण्याची. धावसंख्या झाली ती म्हणजेच 18 धावा. प्रीतम ओव्हर द विकेटनं विवेकसाठी. ऑन साईडला पुन्हा एकदा स्विंग करायचा होता.
बॉल खूप चांगल्या पद्धतीने डिग्री घेऊन वळतोय हे महत्त्वाचं आहे आणि त्या वळणाला मात्र कुठेतरी फलंदाज खेळू शकत नाही हेच कुठेतरी चित्र स्पष्ट दिसते मैदानाच्या आतमध्ये. बॉलनी उंची घेतली नव्हती. शॉर्ट कुठल्याने बॉल होता थोडासा बाहेरच्या दिशेने कट होणारा बॉल तुम्हाला पाहायला मिळाला. बॉल डॉट धावसंख्या 18. पुन्हा ओव्हर द विकेट प्रीतम. हो आउटसाइड एज. फ्लाय स्लिपला क्षेत्ररक्षक नव्हता. शॉर्ट थर्डमॅन रिजनमध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे. एक धाव मिळते. फील्ड पोझिशन तुम्हाला फलंदाजाला कसं खेळवायचं आणि फलंदाज कशा पद्धतीने माझ्या बॉलवर धाबा गोळा करू शकत नाहीये किंवा त्याला आपण आम्ही जाऊन बाद करू शकतो. फील्ड पोझिशन कशी सेट करायची ही जबाबदारी यष्टीरक्षक कॅप्टन आणि गोलंदाजाची असते आणि यावेळेस मात्र फ्लाय स्लिपचा क्षेत्ररक्षक असता तर कदाचित जलचीच्या स्वरूपात एक अजून विकेट मिळू शकला असता सार्थक 11 संघाला. पण या जरतरच्या गोष्टी आहेत या फक्त आपण प्रेक्षकांसमोर मांडू शकतोय. यावेळेस ड्राईव्ह केल्या जाते बॉलला. एक्स्ट्रा कव्हर रिजनमध्ये क्षेत्ररक्षक जाऊन पोहोचते. बॉल फील्ड करते तोपर्यंत एक धाव पूर्ण केली जाते. आक्रमक सुरुवात होती या डावाची पण त्या आक्रमकतेला मात्र अल्पविराम लावण्याचं काम या ठिकाणी गोलंदाजांनी केलेलं आहे आणि अशा पद्धतीने चांगली गोलंदाजी दोन्ही गोलंदाजी पाहायला मिळाली प्रीतम बारीची आणि प्रज्योत अंबेरे. 2 षटकं संपले. 2 षटकाच्या समाप्तीनंतर जगदंबा क्रिकेटर्स डोंगरी संघाची धावसंख्या झालेली आहे ती म्हणजे 2 गडी बाद 20 धावा. प्रतिसाद मिळाला आहे दोन्ही संघांचा. आक्रमकता देखील पाहायला मिळाली कारण या डावामध्ये 2 षटकार पाहायला मिळाले. 2 विकेट्स देखील पाहायला मिळाले आणि 2 षटकं संपलेली आहेत. तिसऱ्या षटकाची सुरुवात आता गोलंदाजी मार्कवर करणार आहे शाहनवाज खान. खूप चांगला स्ट्रगल करून तो या गुव्यामध्ये आलेला आहे. हे महत्वाचं आहे मित्रांनो. तुमचं स्ट्रगलच कधीतरी तुमची सक्सेसची गाथा लिहित असते आणि आता प्रत्येक जण या मैदानावर तीच गाथा लिहिण्यासाठी आलेला आहे. कुठेतरी हा माइलस्टोन त्यांच्या आयुष्यात एक वेगळं वळण देणारा असू शकेल. त्यांची पुढची क्रिकेटची कारकीर्द अजून उंच करणारा असू शकेल. निखिल बागुल वाडा एक्सप्रेस आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये एक्स्ट्रा मॅन म्हणून आलेला आहे. हा देखील एक दर्जेदार अष्टपैलू खेळाडू वाडाला बिलॉंग करतो. यावेळेस थांबलं पाहिलं न्याहाळलं आणि बॉलला स्विंग केलाय मिड विकेट सीमारेषेच्या पलीकडे आउट ऑफ द पार्क. 6 पाटील दिलेला आहे. 6 धावांची वाढ. धावसंख्या 2 गडी बाद 26 धावा. शहनवाज खान सुरुवात मात्र थोडीशी डळमळीत होते. अटॅक होतोय बॅटर भूषणचा. राऊंड विकेट. लेग साइड सोडून जाणारा बॉल आहे. नक्कीच नीतीमध्ये बदल करताना पाहायला मिळालेला आहे कारण या अगोदरचा बॉल कुठेतरी ऑन साइडला खेळून काढला होता. फुल स्ट्रोक तुम्हाला पाहायला मिळाला. त्यानंतर मात्र कुठेतरी पुढे ठेवला होता बॉलला वेग देण्याचा प्रयत्न केला गेला पण वेग देताना मात्र लाईन अँड लेन मध्ये चूक झाली. बॉल जातोय वाईट. धावसंख्या 27. हो हलकस एज. जबरदस्त बॉल या ठिकाणी मित्र म्हणून अनप्लेएबल होता. शेवटच्या क्षणी बॅटचा फेस क्लोज केला होता. हलकासा बॉल ब्रश होऊन यष्टीरक्षकाच्या दिशेने झेपावला होता. झेलची स्वरूपात बाद होण्याची संधी होती पण मात्र कुठेतरी ती संधी निसटलेली आहे. धावसंख्या जाते ती म्हणजेच 28 या आकड्यावर 28 रन्स. धावसंख्या 28. हो यावेळेस पुन्हा एकदा अपील तर केली गेलेली आहे आणि अशा पद्धतीने पायचीच्या स्वरूपात अजून एक फलंदाज या डावामध्ये बाद होतोय. विकेट डाऊन. धावसंख्या 28 असताना तिसरा फलंदाज बाद. कारण 4 सामने लगातार पहिल्या दिवशी जिंकले होते. आजच्या दिवशी सकाळचा सामना मात्र ते पराभूत झालेले आहे. जो 5वा सामना या स्पर्धेत त्यांचा होता हा 6वा सामना आहे. जी यशोगत त्यांनी दुसऱ्या दिवशी लिहिली होती ती यशोगत मात्र त्याला सातत्याने टिकवता आली नाहीये. त्यामुळेच हे महत्वाचं आहे. प्रत्येक दिवस हा सारखा नसतो आणि कुठेतरी आता तेच पाहायला मिळते पण मात्र अजूनही वेळ गेली नाहीये. तुम्हाला फक्त तुमच्या स्टार्टिंग ऑर्डरवर विश्वास न ठेवता तुमचे मिडल ऑर्डर देखील तितकी स्ट्रॉंग असायला हवी आणि कदाचित ती चेक झाली नव्हती. या स्पर्धेमध्ये मिडल ऑर्डर कुठेतरी जगदंबा क्रिकेटर संघाची चेक झाली नाहीये. ती चेक करण्याची वेळ आली आणि तुम्हाला आता तुमचं नाव
आणि तुमचं काम दाखवावं लागेल या स्पर्धेमध्ये, या सामन्यामध्ये. आता नवीन बॅटर येतोय धीरज भोईर, जो एक गोलंदाज देखील आहे. गोलंदाजीच्या बाबतीमध्ये मात्र नो डाऊट चांगलं काम त्याने केलेलं आहे, पण आता ॲज अ बॅटर चांगली कामगिरी करावी लागेल. भूषण पाटीलला साथ द्यावी लागेल, एक चांगली पार्टनरशिप बिल्डअप करावी लागेल, कारण हळूहळू मोमेंटम शिफ्ट होतोय सार्थक 11 रायगड संघाच्या बाजूने. तो मोमेंटम स्वतःच्या बाजूने झुकवावा लागेल. धावसंख्या फक्त 3 गडी बाद 28. फुलटॉस होता, एज लागले, शॉर्ट टर्म मॅनेजरमध्ये शतक काय धावची संधी चालू आली होती. डिरेक्ट हिट झाला असता तर कदाचित पुन्हा एकदा खतऱ्याची घंटी वाजू शकली असती, पण मात्र ते रिस्क घेतली आहे, कारण भूषणला जास्तीत जास्त स्ट्राईक हवी आहे. त्याची बॅट तळपते या महत्त्वपूर्ण डावामध्ये, कारण त्याच्या आतापर्यंत 10 धावाचं योगदान जगदंबा क्रिकेटर संघासाठी प्राप्त झालेलं आहे, आणि त्याचमुळे त्याच्या कामगिरीचा आढावा घेतला तर जास्तीत जास्त स्ट्राईकवर राहणं गरजेचं आहे भूषणला. धावसंख्या 29. पुन्हा एकदा यावेळेस मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयास केला गेला, नियंत्रण नव्हतं. आक्रमकता दाखवण्याची गरज होती का हा प्रश्नचिन्ह आहे. स्ट्रोक चुकलाय, बॉल हवेत होता, मिस टाइम होता. जेलचीच्या सुरुवात, फलंदाज बाद. भूषण पाटील अजून एक मजबूत कडी मात्र तुटलेली आहे जगदंबा क्रिकेटर्स या संघाची. वेळ बदलायला वेळ लागत नाही, हे वाक्य मला आवर्जून पुन्हा एकदा या ठिकाणी सांगावंसं वाटतं, कारण सुरुवातीला आक्रमक सुरुवात होताना वाटलं होतं की हे दोन फलंदाज पुन्हा एकदा 60-70 ओलांडतील, पण त्यानंतर बाद झाला आहेत श्रेयसच्या मागोमाग अर्जुनच्या मागोमाग आता विकास, आणि विकासच्या मागोमाग आता भूषण हा देखील फलंदाज बाद झालेला. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये हीन होतोय तो म्हणजे सय्यद बद्दी. पुन्हा एकदा जसा गौरव सावंत यांनी उल्लेख केला होता की अरब प्रीमियर लीगमध्ये लगातारच्या 4 बॉलवर 4 षटकार खेचणारा हाच तो बॅटर आहे, पण मात्र तो इतिहास होता. पण आज तुम्हाला वर्तमान लिहायचंय. जर तुमचं आज वर्तमान चांगलं राहिलं तर तुमच्या संघाचं भविष्य या स्पर्धेच्या माध्यमातून नक्कीच चांगलं होणार आहे. तर शाहनवाज खानने जबरदस्त गोलंदाजी केली. आतापर्यंत 9 धावा खर्च करताना 2 गडी बाद केलेले आहेत, 5 बॉल्स त्याने आतापर्यंत फेकलेले आहेत, आणि या स्पर्धेचा नियम आहे 5 ओव्हर्स 5 बॉलर्स. शाहनवाज पुन्हा एकदा सुरुवात करेल. 85 धावेकडून स्ट्राईकवर असेल सय्यद बद्दी. यावेळेस चांगली क्रॅकिंग ऑफ ड्राईव्ह क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. एक धाव तर मिळणार आहे, दुसऱ्या धावसाठी प्रयत्न केला जाणार नाही, कारण आता रिस्क घेणं तितकंसं योग्य नाहीये असं दोन्ही फलंदाजांना जाणवते. 3 षटकांची समाप्ती होते. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाले जगदंबा क्रिकेटर्स या संघाची 4 गडी बाद 30 धावा. जगदंबा क्रिकेटर्स की रनसंख्या बन चुकी है 4 विकेट के नुकसान पर 30 रन. अभी भी 12 गेंदों का खेल शेष है. यानंतर सामना तुमच्या माहितीसाठी पोहोचवते तो म्हणजेच दीपक दादा प्रतिष्ठान जागृती स्पोर्ट्स डोंबिवली वर्सेस रोहित क्रिकेटर्स वास्को. दोन्ही टीमच्या कॅप्टन्सने इनिंग ब्रेकमध्ये टॉससाठी तयार राहायचंय. गोवा, जसं मच्छिंद्र पाटील सर आवर्जून उल्लेख करतात, वेलकम टू गोवा. यस, गोव्यामध्ये सर्वांचं स्वागत आहे, आणि गेल्या 4 दिवसांपासून गोव्यामध्ये सर्व संघाचं चांगलं आदरातिथ्य या ठिकाणी आयोजकाच्या वतीने केलं जाते. तर आयोजकांचा देखील तितकंच आभार आहे की एक चांगली दर्जेदार स्पर्धा खेळण्यासाठी उपलब्ध करून दिली आहे खेळाडूंसाठी, आणि आम्हा सर्व समालोचकांना या ठिकाणी आमंत्रित केलंय. त्याबद्दल आयोजकांचा सनशाईन क्रिकेटर्सचं मनपूर्वक आभार. नवीन बॉलर बॉलिंग ट्रॅकवर येतोय राकेश. रोड एंड न स्ट्राईकवर असेल सय्यद बद्दी. धीरज भोईर नॉन स्ट्राईक एंडला एका धावेवर खेळतोय. सय्यद खेळतो एका धावेवर. दोन्ही फ्रेश बॅटर मैदानाच्या आतमध्ये, सेट बॅटर मात्र मैदानाच्या बाहेर. राकेश ओव्हर द विकेट. यावेळेस हुक करायचा होता, प्रॉपर पोझिशन घेता आला आणि या बॉल जातोय तो म्हणजे लॉंग लेग रिजन मध्ये क्षेत्ररक्षक पोहोचेल तोपर्यंत 2 धावा पूर्ण केल्या जातील. त्या ठिकाणी स्टॉप करताना थोडासा फंबल झालाय. तिसऱ्या धावासाठी प्रयत्न होईल का, तर यावेळेस मात्र चुकीचा कॉल आहे. कदाचित धोकादायक सिच्युएशन असेल. वेळीच नकार दिलाय धीरज कडून, आणि तो नकार पाहिलाय, त्यामुळे सय्यद बद्दी आपल्या पॉपिंग क्रीज मध्ये रिटर्न. जर पाहिला नसता, बॉलवर नजर असती आणि धाव घेण्याचा प्रयत्न केला गेला असता तर त्यानंतर डोक्यावर हात मारायची वेळ झाली असती, पण वेळीच त्याने पाहिला होता कॉल, आणि त्यावेळेस स्वतःच्या पायांना थांबवलंय आणि पुन्हा एकदा रिटर्न आलाय आपल्या पॉपिंग क्रीज मध्ये. 2 धावांची वाढ, धावसंख्या 4 गडी बाद 32 जगदंबा क्रिकेटर्स. राकेश ओव्हर द विकेट न सय्यदसाठी. यावेळेस स्ट्रेट डाऊन द ग्राउंड, दर्जेदार तडाखा, बॉल जातो सीमा रेषा पार, मिळतो षटकार. नाईस टायमिंग अँड नाईस एक्झिक्युशन, सिक्सर. नक्की याच टप्प्याची जणू काही वाट पाहत होता फलंदाज सय्यद. सरळ समोर आला. रिप्लेमध्ये पाहू शकता बघा, जास्त का एफर्ट्स लावण्याची गरज लागलेली, एफर्टलेस सिक्सर तुम्हाला पाहायला मिळालंय सय्यद बद्दीच्या बॅटमधून. आता कुठेतरी धावसंख्येला वेग आलाय. जो वेग कुठेतरी संकुचित झाला होता, वेग कमी झाला होता, तो वेग वाढवणारा धावसंख्येचा हा षटकार. धावसंख्या 4 गडी बाद 38 धावा.
यावेळेस टॉप एज आणि आता मात्र बाद होतोय फलंदाज सय्यद मधी षटकारानंतर विकेट डाऊन. हे व्हेरिएशन महत्वाचं आहे. राकेशकडे ते व्हेरिएशन आहे, ते नेहमीच आपण पाहिलं. जास्त मोठा रनअप नाहीये, उंची जास्त आहे, बॉलला टॉस करण्याची प्रतिभा राकेशकडे आहे आणि त्यामुळेच बॉल टप्पा पडल्यानंतर हलकासा टॉस झाला होता. वरच्या बाजूला ब्रश करतोय बॉल बॅटच्या आणि त्यानंतर जलचीच्या स्वरूपात फलंदाज बाद. संदीप त्या ठिकाणी यष्टीरक्षण करत होता. चांगलं यष्टीरक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळेल. चांगला कॅप्टन देखील आतापर्यंत ठरलाय सार्थक 11 रायगड टीमचा. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये पोहोचतोय अब्दुल सलाम. एक चांगल्या दर्जाचा क्षेत्ररक्षक आपल्याला पूर्ण स्पर्धेमध्ये पाहायला मिळाला असेल, तो म्हणजेच अब्दुल सलाम. चांगलं क्षेत्ररक्षक त्याने या पूर्ण स्पर्धेच्या माध्यमातून दाखवलेलं. काही खेळाडू फलंदाजीसाठी ओळखले जातात, काही खेळाडू गोलंदाजीसाठी ओळखले जातात आणि काही खेळाडू तुरळक खेळाडू जे आहेत ते त्यांच्या क्षेत्ररक्षणामुळे ओळखले जातात. त्यातल्या त्यात हा अब्दुल सलाम आता ॲज अ बॅटर ही कामगिरी त्याला निभावावी लागेल. संघ संकटात आहे, राकेशच्या विरोधात तो खेळतोय. स्ट्राईकवर आहे अब्दुल. यावेळेस टॅप केलं जाते बॉलला कव्हर रिजन मध्ये. क्षेत्ररक्षक आता कोणा गाफील राहिलाय. बॉलने अतिरिक्त उसळी घेऊन त्याच्या डोक्यावरून मागे मार्गक्रमण केलंय. एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक बॉल स्टॉप करून फेक करेल तोपर्यंत 2 धावा पूर्ण करण्याची संधी होते. आउटफील्ड आहे, आउटफील्ड आता ड्राय झाले, त्यावेळेस कुठेतरी टणक आउटफील्डवर खेळताना तुमचा बॉलच्या मागे घेतला जाणार मागोवा हा देखील तितकाच महत्वाचा. प्रॉपर तुम्हाला जज करावा लागणार आहे. धावसंख्या 5 गडी बाद 40. जगदंबा क्रिकेटर्स. शफल झाले होते. शफल होऊन ऑन साईडला फोर्स करायचा होतो बॉलला. उजवेशीच्या बाहेर खूप चांगली पिचिंग आहे, खूप चांगलं एक्झिक्युशन, खूप चांगला रिझल्ट या ठिकाणी या बॉलवर पाहायला मिळाला. राकेशने मात्र पुन्हा एकदा कमबॅक केलाय. 10 धावा खर्च केल्यात, 1 गडी मिळवला, 5 बॉल्स आतापर्यंत फेकले. शेवटचा बॉल फेकण्यासाठी सज्ज होतोय. ओव्हर द विकेटनं स्ट्राईकवर बॅटर असेल शकील. शकील जबाबदारी घेऊन येतोय. अगोदरच स्विच केलं होतं बॉलला. चार षटकाची समाप्ती झाली. 4 षटकाच्या समाप्तीनंतर जगदंबा क्रिकेटर संघाची धावसंख्या झाली 5 विकेटच्या पतनानंतर 40 धावा. 8च्या धावगतीने खेळतोय जगदंबा क्रिकेटर संघ. जो संघ कागदावर कालपर्यंत कुठेतरी वरच्या क्रमांकावर होता तो मात्र संघ आता कुठेतरी खाली येतोय. ज्या कामगिरीमुळे एक वेगळा दबदबा निर्माण केला होता या स्पर्धेवर, तो मात्र दबदबा आता हळूहळू कमी होत चाललेला आहे. पण तरी देखील अजून 6 बॉल्स बाकी आहेत. 6 बॉल्स आर स्टील रिमेनिंग टू प्ले ऑफ दिस फर्स्ट क्रुशियल इनिंग. स्ट्राईकवर असेल बॅटर. आता बॉलिंग बाक बॉलर येतोय धीरज भोईर. यावेळेस फुलटॉस होता. फुलटॉस बॉलला फेकून दिलाय सीमारेषेच्या पलीकडे. प्रेक्षकांच्या स्वागतासाठी दुपारच्या सत्रातला हा गरमागरम षटकार. जबरदस्त स्ट्रोक. फुलटॉस दिला होता, मेजवाने दिले होते, निमंत्रण दिले होते आणि असंच कुठेतरी मला आठवलंय की हा बैल मुझे मार या म्हणीची आठवण झाली या षटकाराच्या माध्यमातून. 7 धावांची बाद. धावसंख्या झाली 46 आकड्यावर. पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर बॉल होता यार साई. कुठेतरी आता लय भरकटली असं जाणवते सार्थक 11 रायगड या संघाची या पहिल्या षटका आल्यानंतर. क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा आता सज्ज झालेले आहेत, कारण कुठल्याच संघाला अंडर एस्टिमेट करून चालत नाही. क्रिकेटमध्ये सर्वात महत्वाचं परिसूत्र आहे आणि त्याची जाणीव आता झाली असं जाणवते सार्थक 11 संघाला. चांगला बॉल ब्लॉक बॉल डिलिव्हरी, पेस जनरेट केला होता. डॉट बॉल. चला मी कॉल करतो दीपक दादा प्रतिष्ठान, जागृती स्पोर्ट्स डोंबिवली आणि रोहित क्रिकेटर्स वास्को दोन्ही टीमच्या कॅप्टन टॉससाठी यायचे. चला प्लीज. दीपक दादा प्रतिष्ठान, जागृती स्पोर्ट्स डोंबिवली आणि रोहित क्रिकेटर्स वास्को टीम कॅप्टनचा टॉससाठी यायचे. काही चेंजेस असतील तर ते मेन्शन करायचे आहेत. धावसंख्या 5 गडी बाद 46 धावा. चांगली रणनीती या ठिकाणी आता साईची पाहायला मिळते. राऊंडर लेग्स. व्हाईट बॉल असेल. पंचांच्या माध्यमातून व्हाईट बॉलची खूण येते. 1 धाव तर नक्कीच वाढणार. धावसंख्या झाले ती म्हणजेच 47. 47 धावा आहे. अजूनही खूप लांबवर जायचंय आणि त्याचे प्रयत्न या ठिकाणी पाहायला मिळत आहेत जगदंबा क्रिकेटर संघाचे. पण त्यासाठी फक्त 4 बॉल शिल्लक आहेत. साई ओव्हर द विकेट. यावेळेस स्लॉक करायचा गुडघ्यावर येऊन, पण मात्र पेस आहे बॉलला आणि त्या पेसला खेळताना प्रयत्न चुकलाय आणि धावचीच्या स्वरूपात फलंदाज बाद. विकेट डाऊन. बाद होतोय फलंदाज धीरज भोईर. चला केदार मात्र
गोलंदाज असतात की इतक्या स्पेसने म्हणजे जवळपास 145-150 किलोमीटर प्रति तास या वेगाने तो गोलंदाजी करतो आणि त्याचमुळे फटके खेळण्याची मनीषा तर आहे, फटके खेळण्याची जिद्द आहे, 4 आणि 6 धावा गोळा करण्याची इच्छा आहे, पण त्या इच्छेला मात्र कुठेतरी इच्छाच बनवून ठेवलंय गोलंदाज साईने. काय पेस आहे दर्जेदार आणि महत्वाचं मित्रांनो, पेस असून चालत नाही तर पिचिंग देखील अचूक असणं गरजेचं आहे आणि पिचिंग आणि पेस या दोन गोष्टीवर अधिराज्य गाजवतोय साई. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये जातोय विनोद विल्सन तुम्हाला आता नवीन फलंदाज पाहायला मिळतो. स्ट्राईकवर असेल अब्दुल. फुलटॉस आहे, उडवलाय, स्विंग केलाय, स्लॉक केलाय, सीमारेषेच्या पलीकडे जातोय. वेट फॉर अंपायर सिग्नल अँड इट इज मॅक्सिमम सिक्सर. मस्ट निडेड सिक्सर फॉर जगदंबा क्रिकेटर्स आय मस्ट से. कारण महत्वाचं आहे शेवटच्या षटकामध्ये असे धक्के देणं प्रतिस्पर्धी संघाला. 53 धावा धावफलकावर आहेत, अजूनही 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. म्हणजेच काय संघाच्या मदतीला अब्दुल सलाम धावून आलेला आहे. फेस करतोय आता साईला. जागा बनवून पुन्हा एकदा बॉलला फॉलो करून खेळण्याचा प्रयत्न केला गेला, पण बॉलचा वेग इतका जास्त असल्या कारणाने मात्र बॉल पर्यंत पोहोचू शकला नाहीये. हा पेटर्न स्ट्रोक उस्मान पटेलचा आहे. खरं तर उस्मान पटेल असे फटके खूप चांगले खेळत असतो, पण या ठिकाणी मात्र अब्दुलचा चांगला प्रयत्न होता, पण मात्र प्रयत्न का कमी पडला तर बॉलचा पेस इतका भन्नाट होता, त्यामुळेच कनेक्शन प्रॉपर होऊ शकला नाहीये. धावसंख्या थांबले ती म्हणजेच 53वर. यावेळेस पुन्हा एकदा मोठा फटका, बॉल हवेत आहे, क्षेत्ररक्षक 2 जजमेंट घेण्यासाठी येत आहेत, पण ते फक्त पाहतच राहतील. बॉल त्यांना हाय बाय करत जाईल सीमारेषा पार. मिळतो षटकार. 6 धावा धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच 59 या आकड्यावर आणि जिंकण्यासाठी 60 धावांची गरज असेल ती म्हणजेच टीम सार्थक 11 रायगडला आणि त्या 60 धावा पूर्ण कराव्या लागतील 30 बॉल्स मध्ये. आणि जसा पुढचा डाव सुरू होईल आपण ऐकणार आहोत राष्ट्रभाषा हिंदीमध्ये सन्माननीय मच्छिंद्र पाटील सरांना. ओव्हर टू यू मच्छिंद्र पाटील सर, वेलकम. येस, या दीपक दादा प्रतिष्ठानचे केतन माते इथे आलेले आहेत. रवी लिंगालेला आपण आमंत्रित करूया. टॉस इज गोइंग ऑन, द बिग फाईट. येस, बघू शकाल आमच्या स्क्रीनवरती हे आमचे आयोजक आणि आमच्या वहिनी ज्या सुगरण आहेत खरोखरच, ज्यांच्या हाताची चव आम्ही रात्री खरोखरच स्वादिष्ट भोजन ज्यांच्या माध्यमातून बघू शकाल. सुंदर ट्रॉफ्या स्क्रीनवरती आमचे सूर्यदत्त नाईक यांना देखील बघू शकाल आपण स्क्रीनवरती. आमच्या स्पर्धेचे आयोजक, प्रमुख आयोजक त्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण पाहतोय. 15 वर्ष ही स्पर्धा पूर्ण करत असताना आणि 16व्या वर्षामध्ये पदार्पण करणारी ही स्पर्धा आपण पाहतोय. अप्रतिम बघू शकाल. ब्युटिफुल ट्रॉफी स्पोर्ट्स दुकान अवेलेबल आहे तुमच्यासाठी. संपूर्ण किट तुम्ही घेऊ शकता. संतोष दुर्गा हॉटेल बघू शकाल. शांता दुर्गा ये होटल सब देख पा रहे. अरे देखिए ये इनके प्रोप्राइटर है. गूगल पे भी आप कर सकते हैं, आजकल कैशलेस का ज़माना है. ये देखिए उनकी बहुत ही खूबसूरत तस्वीरें. किचन की तस्वीर अक्सर ये बहुत ही खूबसूरत लगती भी, और लजीज खाना आप खा सकते हैं वहाँ पर जाकर, स्वाद उठा सकते हैं. इटालियन जिस प्रकार से किचन होती है उसी अंदाज में किचन हम देख पा रहे हैं स्क्रीन के ऊपर. उनका भी स्वागत करना चाहेंगे. हमारे स्पॉन्सर है, लॉट ऑफ थैंक्स. ना बैक टू क्रिकेट. बहुत बहुत शुक्रिया मनीष जी, बहुत बहुत शुक्रिया प्रसाद सर. और चलेंगे दोस्तों मैदान के बाद 60 रन का लक्ष्य. सार्थक 11
रायगढ़ जिन्होंने पहला मुकाबला जीता है। तो आज जगदम्बा क्रिकेटर्स डोंगरी 2 मुकाबले खेले, 1 जीता 1 हारा, तो उनका तीसरा मुकाबला। ऑल द बेस्ट बोथ द टीम, शो द गुड गेम। सार्थक के लिए रायगढ़ टीम पिछले साल इस प्रतियोगिता की रनर अप रही थी और इससे पहले चैंपियन रही थी। सार्थक के हमारे नीलेश शेठ पाटिल यहाँ पर आ चुके हैं, उनके सुपुत्र सार्थक भी हमारे साथ हैं, उनका भी स्वागत करेंगे। गोवा में आपका स्वागत है। 60 रन का लक्ष्य, 12.0 के अवसर से रन आपको बनाने होंगे इस मुकाबले को जीतने के लिए। दोपहर के ठीक बज चुके 2:15। दोपहर का ये सत्र दर्शक बड़े इत्मीनान के साथ मैच का लुत्फ उठाते हुए और स्वागत करना चाहेंगे यहाँ पर। अगला मुकाबला होगा दीपक दादा प्रतिष्ठान जागृति स्पोर्ट डोंबिवली वर्सेस रोहित क्रिकेटर वास्को, बिग फाइट। अंपायर मैदान की तरफ आगमन करते हुए अंपायर का भी किरदार इस प्रतियोगिता के तहत बात करेंगे तो काफी बढ़िया रहा है। जिस प्रकार से उन्होंने पहरेदारी की यहाँ पर बहुत ही बढ़िया रोल रहा। इससे पहले भी प्रसाद सर ने कहा था, जिक्र किया था कि अंपायर का रोल बहुत ही बढ़िया उन्होंने निभाया यहाँ पर, बखूबी अपनी जिम्मेदारी को निभाते हुए। जो जिम्मेदारी उनको इस प्रतियोगिता में दी गई है उसको भलीभांति निभाते हुए। वेलकम विशाल, हमारे विशाल जी यहाँ पर आ चुके हैं। उर्फ ब्रावो, उनके अगर वीडियो आपको देखना है इंस्टाग्राम पे जाइए, बहुत ही खूबसूरत वीडियो उनके दिखाई देंगे आपको। और आपको ऐसा नहीं लगेगा कि हम इंडिया में, ऐसा लगेगा कि हम फॉरेन कंट्री में इस प्रकार के उनको वीडियो होते हैं। चलो ऑल द बेस्ट। फिर एक बार बताना चाहेंगे रायगढ़ 11 सार्थक 11 रायगढ़ टीम ने पहला मुकाबला जीता है। ये दूसरा मुकाबला खेल रहे हैं और उनके पक्ष में विपक्ष में खेलती हुई जगदम्बा क्रिकेटर्स डोंगरी जिन्होंने 1 मुकाबला जीता, पहला, दूसरा हारा, ये उनका तीसरा मुकाबला। ऑल द बेस्ट। दोपहर का सत्र आप देख पा रहे हैं, ये चमचमाती ट्रॉफी, चांदी की ट्रॉफी दी जाती है इस प्रतियोगिता में। ये एक इस प्रतियोगिता की विशेषता रही है और ये विशेषता हमेशा से हम बरकरार रखते हुए आयोजक करता हमारे सनशाइन क्रिकेटर्स की ओर से सांगेम प्रीमियर लीग 2021 और 22 का ये शानदार सफर। ओलंपिक छोटी मैदान पर सांगेम में बल्लेबाज सुमित डोंगरे रण की रन मशीन जिन्हें कहा जाता है। अशोक सर, इस खिलाड़ी ने आईपीएल रायगढ़ प्रीमियर लीग हमारे मंगेश जी वाकड़े इनके माध्यम से प्रतियोगिता खेली जाती है। उस प्रतियोगिता में लगातार 2 बार बाइक ली इस खिलाड़ी ने। ये वही खिलाड़ी है, इसे रन मशीन कहा जाता है, जिसे जलता अंगार कहा जाता है। हाथ डालोगे जल जाओगे, इतना बड़ा खूंखार शिकारी इस मैदान पर पहुंच चुका है। उनका साथ निभाने के लिए नॉस्टैक पर बल्लेबाज है रजत मुंडे, जिन्होंने इस प्रतियोगिता में 48 रन बनाए। सांबारली पनवेल से बिलोंग करने वाले खिलाड़ी और ये पारगांव से बिलोंग करने वाले खिलाड़ी। रायगढ़ के 2 धुआंधार बल्लेबाज मैदान कीपर गेंदबाजी में तैयार। विकी बोयर मैन फ्रॉम धारावी, वेलकम टू गोवा, व्हाट अ शॉट, कपल ऑफ द बॉल्स, दैट्स अ 4 रन्स, ब्रिलियंट शॉट फ्रॉम द सुमित डोंगरे। हमारी ये एसपीएल, हर एक खिलाड़ी यहाँ पर तरसता रहता है खेलने के लिए। जिस तरह हम इतवार के दिन अच्छे खाने के लिए तरसते रहते हैं, उसी अंदाज में गोवा में खेलने के लिए एसपीएल एक ब्रांड बन चुका है और जिसमें हमारे गौरव सर का भी काफी बड़ा योगदान रहा है। उनका भी शुक्रिया अदा करेंगे। हमारे सबके लाडले चहेते सूर्यदत्त नाइक, हमारे उदय नाइक होंगे और पूरी सनशाइन क्रिकेटर जिस अंदाज से मेहनत और लगन से इस प्रतियोगिता को ब्रांड बना दिया उन्होंने। वेलकम टू गोवा। विकी बोयर एक अच्छे गेंदबाज है, स्वागत किया उनका। सुमित डोंगरे ने बैकपर पर जाकर खेल दिया। वीरेंद्र सहवाग शायद शानदार फील्डिंग का मुजाहरा, डायरेक्ट हिट दिया था लेकिन वहां पर बैकअप थोड़ा देरी से मिलता हुआ यहां से मिलेगा 1 ही रन। टीम का स्कोर बढ़ता हुआ 5 रन। पहला पारी का ओवर यहां पर जारी होता हुआ P1 का आप देख सकते हैं। कई खिलाड़ी यहां पर सर्कल के दायरे के अंदर है, विकेट कीपर बॉलर के अलावा 9 खिलाड़ी 30 गज के दायरे के अंदर और महज 2 खिलाड़ी 30 गज के बाहर है। यह रजत मुंडे स्ट्राइक पर आते हुए पिछले सालों की बात करेंगे तो काफी कम समय में रजत मुंडे ने जो ऊंचाई प्राप्त की है क्रिकेट की दुनिया में, टेनिस विश्व में, वो लाजवाब है। वो रजत मुंडे सांबारली गांव के आन बान शान और पनवेल से बिलोंग करने वाले खिलाड़ी। एक बहुत ही बड़ा मंजर रहा पिछले कई साल में, कहर मचाने वाले बल्लेबाज विकी यहाँ पर गेंदबाजी में। ओ लवली डिलीवरी, बल्लेबाज के पास कोई आंसर नहीं था इस गेंद का। 1 रन पूरा करते दूसरे की कोशिश और सुमित डोंगरे हमेशा पुश करते रहते हैं। इफ यू टेक अ फर्स्ट रन क्विकली इट इज वेरी इजी टू कंप्लीट द सेकंड, और यही करते हुए पहला रन जैसी शॉट खेला, तमन्ना थी उनकी दूसरा रन पूरा करने की और इसमें कामयाबी प्राप्त करते हुए 2 रन पूरे करते रजत
मुंडे यहाँ पर अपने खाते की शुरुआत 2 रन से करते हुए, जबकि सुमित डोंगरे ने शुरुआत की अपनी 4 रन से। दोनों के बीच में अच्छा तालमेल, टीम का स्कोर बनता हुआ फुल स्कोर में इजाफा 7 पर पहुंचता हुआ। टेनिस क्रिकेट डॉटिंग के माध्यम से लाइव टेलीकास्ट 5 कैमरे के तहत राउंड विकेट। ओ पहले बल्लेबाज ने फ्रंट फुट पर जाना पसंद किया, उसके बाद बैक फुट पर गए। ही वाज इन टोटल डायलेमा, दैट्स अ ग्रेट डिलीवरी। इस गेंदबाज की कितनी तारीफ की उतनी चाहे कम है, क्योंकि मैंने पहले जिक्र किया था कि सरहद पार कर दुबई हो, कतार हो, पूरे महाराष्ट्र मुंबई हो, या पूरा महाराष्ट्र की हम बात करेंगे, पूरा भारत देश की बात करेंगे, भ्रमण करने वाला खिलाड़ी ये है विकी भोईर का जलवा। मैन फ्रॉम धारावे, बहुत ही बड़े खिलाड़ी है और उनका मंजर दिखाते हुए, अगर वो नवी मुंबई से हमारे ओमी यदि इस मुकाबले को देख रहे तो आपका भी स्वागत है ओमी। ओमी नाइक एक अच्छे खिलाड़ी, अच्छे पैकर से, बल्ले का बाहरी किनारा विकेट के पीछे गिनाती हुए, और यहाँ पर लपक दिया शॉर्ट टर्मिनल के रीजन में सुरेश इंदुलकर, वहां पर आसान सा कैच। इंग्लिश गाने में उनके बहुत काफी सुनता हुआ अच्छा लगता है, एनर्जेटिक गाने सॉन्ग होते हैं, और क्या एनर्जी यहाँ पर क्रिएट किए अमर धीरज ने। वेरी गुड जॉब धीरज, कीप गोइंग। बहुत ही शानदार माहौल, दोपहर का 17, पंछी भी हवा में नहीं ले रहा है, वो भी आराम कर रहे हैं फ्लैग लहराते हुए, और जिस तरह से ग्रीनरीज हम देख पा रहे हैं, इंटरनेशनल लुक, ग्राउंड लुक्स रियली गुड पिक्चर। ये देखिए हमारे रायगढ़ के टाइगर, ये रायगढ़ के टाइगर है। ये नाइक सर, जितनी तलोजा की फेमस बिरयानी नहीं है, जितना अफलातून फेमस नहीं है, उतना फेमस है उस्मान पटेल। हाँ बिल्कुल सर, और उन्हीं को लिए, उनको देखने के लिए और उनका खेल देखने के लिए दर्शक इस मैदान पर आते हैं। संदीप पाटिल कैप्टन ऑफ द टीम, मैदान पर आना पड़ा उनको। ये देखिए बाउंस डिलीवरी, बहुत ही ज्यादा बाउंस, और इस बाउंस को देखकर अंपायर का इशारा पर वाइड का आता हुआ। मुझे 1975 1979 लगातार वेस्ट इंडीज ने 2 वर्ल्ड कप लगातार जीते थे, उन बाउंस की यादों को ताजा हुई। विकी भोईर कंधों का इस्तेमाल करते हुए, कद का इस्तेमाल करते हुए, जितनी रफ्तार से गेंदबाजी करते हैं खिलाड़ी, उतनी ही यहाँ पर उनमें कंट्रोल गेंदबाजी भी हमने देखी है। इस बीच ये अगली गेंद, ओ सुमित डोंगरे यहाँ पर हवा में खेल दिया गया गेंद, अरे बैक नीचे यहाँ पर फाइनल के रीजन में, जब तक गेंद को फील किया जाए तब तक समय था बल्लेबाज के पास 2 रन पूरा करने का। रायगढ़ के ऐसे 3 खिलाड़ी है नाइक सर, एक है आकाश तारेकर, दूसरा है बारका कामड़े, कामड़े से बिलोंग करते हैं, और तीसरा है सुमित डोंगरे। ये 1 रन को पलक झपकते ही 2 में तब्दील करते हैं, उसे कहते हैं आंखों से सुरमा चुराना, यानी कि गेंद हाथ में हो फिर भी रन बनाते हैं। एंड ऑफ द फर्स्ट ओवर, टीम का स्कोर 1 विकेट के नुकसान के ऊपर विराज हमें बताते हुए 10 रन।
नाइक सर पहले गेंद के ऊपर चौका छक्का लगाते ताकि गेंदबाज दबाव में आए। यह बहुत बार हमने देखे और वही खिलाड़ी मैदान के बाद संदीप छक्के के साथ शुरुआत करते हुए बहुत ही शानदार गेंदबाजी वापसी करती है यहाँ पर फुलर एंड डिलीवरी और यहाँ से हल्के हाथों से एक रन को पूरा करते हुए। एक बड़े खिलाड़ी महान खिलाड़ी अक्सर महान खेलते हैं, उनके अंदर जितना जोश होता है ना उतना होश भी होता है और संदीप पर यहाँ पर दिखाते हुए अच्छी वापसी छक्का लगाने के बाद सुमित डोंगरे मैदान के बाद स्ट्राइक पर अंपायर से गार्ड लेते हुए सुमित डोंगरे ने अब तक 3 गेंदों का इस्तेमाल किया। चौके के साथ पारी की शुरुआत एक सिंगल डबल के साथ 7 रन पर खेलते हुए टीम का स्कोर आगे बढ़ता हुआ 17 पर। आपकी बार जगह बने स्ट्रोक के लिए बैटिंग पैड से निकलती हुई गेंद है, व्हाट ऑफ फील्डिंग। सरफराज नवाज यहाँ पर अपने आप को चप्पू जिन्हें निकनेम से बांधा जाता है चौक दिया अपने आप को और यहां से मिलेगा महज 2 रन। शानदार शानदार शुरुआत करते हुए यहाँ पर बल्लेबाज सुमित डोंगरे। जो डॉट गेंद की बात करेंगे तो ये डॉट गेंद काफी कम खेलते हैं। ये माहिर खिलाड़ी इक्का दुक्का के ऊपर भी ज्यादा ध्यान बटोरते, इसके लिए अपनी जगह हमेशा कायम रखते बड़ी टीमों में, यही उनकी विशेषता है। अच्छी गेंदबाजी मयूर वाघमरे, पहली फुल टॉस छक्का लगाने के बाद जो वापसी की है वो भी लाजवाब होगी। ये मंजर हम देख पा रहे एसपीएल का ये संस्करण 16वां 15 संस्करण इस प्रतियोगिता ने सफलतापूर्वक प्राप्त किए और ये प्रतियोगिता नहीं बल्कि अब एसपीएल ब्रांड बन चुका है, एक बहुत बड़ा ब्रांड बन चुका है। कितनी मेहनत की होगी यहां तक पहुंचने के लिए, इतना आसान नहीं है। इस बीच ये गेंद मोर की गेंद अटैकिंग शॉट बना दिया, बैकफुट पर गए, जगह बने स्ट्रोक के लिए खिलाड़ी वापस तेजी से आते एक रन पूरा किया। पहली रन जो दे लेते हैं ना सर खिलाड़ी नाइक सर बहुत तेजी से लेते हैं, रफ्तार से लेते हैं, मानो खेल जगत की उड़न परी जिसे कहा जाता है। पीटी उषा मैदान के ऊपर भाग रही है, ये हमें कभी कभी एहसास होता है। टीम का स्कोर यहां से बनता हुआ 1 रन। 2 सेकंड के लिए उनका गोल्ड मेडल नहीं मिला था। पीटी उषा को पूछो 2 सेकंड की अहमियत क्या होती है। टाइम इज मनी, कीमत होती है टाइम की। फिर एक बार मयूर वाघमरे अपने रिदम में गलतियां करते हुए दूसरी मर्तबा। मयूर एक अच्छे खिलाड़ी है, प्रजेश माहिर गेंदबाज करते हैं और तीसरा गेंदबाजी फेंकने में माहिर है। वो अटैक लगाकर बैठे, घात लगाकर बैठे थे, लेकिन गेंद को इसलिए इसे में रखा। इतना आसान नहीं होता है जब आप आपकी कद बड़ा हो और बड़ा कद होने के बावजूद भी आप जो शोल्डर का इस्तेमाल करते हैं उस इस्तेमाल के वजह से आपको गेंद को निचले हिस्से में रखना इतना आसान नहीं होता, लेकिन रख दिया यहाँ पर मयूर ने शानदार बाप से डॉट डिलीवरी, बहुत ही अच्छा किरदार निभाते हुए। इस बीच ये गेंद आपकी बार ड्राइव के इस गेंद को जेंटल टच जैसे कहा जाता है, जेंटल पुश जैसे कहा जाता है, पूरे के दूसरे की कोशिश, हाना और यहां से आखिरकार सुमित डोंगरे ने इनकार किया। यहाँ पर इज नॉट रिस्पॉन्सिबल फॉर सेकंड एंड ऑफ द कपल ऑफ द ओवर्स, लॉस ऑफ द 1 विकेट। विराज हमें बता दे स्कोर बोर्ड मूव्स अप टू 21 रन। नेक्स्ट सर क्या कहेंगे, 60 रन का लक्ष्य है। पहले ओवर में रन बने 10, इस ओवर में बने 11, कुल मिलाकर 21-10 के औसत बरकरार रखने जो कि अब तक बल्लेबाज कामयाब हो चुके हैं। बिल्कुल, सामने से अगर बात की जाए मैदान पर 9 विकेट हाथों में है, ये थोड़ी सी अच्छी बात है मेरे ख्याल से। और दोनों बल्लेबाज बहुत ही जमकर बल्लेबाजी कर रहे हैं। सिंगल डबल जो खराब गेंद है उस पर खरपूस समाचार ले रहे हैं, सामने से गेंदबाजी भी हो रही है। बिल्कुल बैलेंस मुकाबला है दोनों के बीच में, दोनों समान ताकत है दोनों टीमों के बीच में। गेंदबाजी है, फील्डिंग है, बल्लेबाजी है। निश्चित रूप से मच्छिंद्र सर जिस तरह से मुकाबला चल रहा है, लग रहा है कि आखिरी ओवर पर यह मैच 5वें 6 गेंद पर जो कि समाप्त होगा। नीचे जी हाँ, बिल्कुल सही कहा आपने। पहले ओवर में 10 रन मिले, दूसरे ओवर में मुगल मिलाकर 11 रन बने और टीम का स्कोर बनता हुआ 21 रन। जीत के लिए समीकरण आगे बढ़ता हुआ अब समीकरण 60 रन आपको बनाने, 21 रन यहां से आते हुए आप बची हुई 18 गेंदों में 39 रन की आवश्यकता। न्यूर की शुरुआत गेंदबाज में तब्दीली होती हुई धीरज भोईर आते हुए एक और धारावी के गेंदबाज मैदान के ऊपर गेंदबाज के लिए बिल्कुल तैयार। और सेकंड पर बल्लेबाज संदीप, बेहतरीन गेंदबाजी, कमाल की गेंदबाजी, फुल गेंदबाजी, उतनी दिशा सटीक लाइन को दिशा को बरकरार रखते हुए, गेंद में गति बरकरार रखते हुए, लंबाई को भी उतनी ही शानदार रखते हुए टारगेट की समाप्ति। अच्छे गेंदबाज है गेंदबाज धीरज, ये इससे पहले बल्लेबाज गेंदबाज बने जिसके ऊपर बड़ा प्रहार नहीं किया गया। पहले गेंद के ऊपर एक शानदार गेंदबाज की शुरुआत करते हुए पप्पू बल्ले का फेस खोला, लेकिन देरी से खोला खिलाड़ी वहां पर मौजूद। गेंद जा रही शॉट दरम्यान के रीजन में, जब तक गेंद को फील किया जाए 1 रन का इजाफा होता हुआ। टीम का स्कोर आप जाकर तब्दील होता हुआ 22 के ऊपर।
आप देख पा रहे हैं एसपीएल का ये शानदार सफर और ये यादगार सफर। आज का चौथा दिन, कुल मिलाकर 25 टीमें इस प्रतियोगिता में खेल रही है। ऑल इंडिया ओपन टूर्नामेंट के नाम से जाने वाली ये सबसे बड़ी प्रतियोगिता, गोवा की आन बान शान। हम देख पा रहे एसपीएल सीजन 16, बहुत ही शानदार गेंदबाजी। आपकी बार वाटर शॉट, इनसाइड आउट, मदहोश करने वाला शॉट था और गेंद सीमा पार, सीधा 6 रन। सभी आ जाओ, भोजन शुरू है, खाने का इंतजाम हो चुका है आपके लिए। जो बॉल बॉयज है आइए हमारे कमेंट्री बॉक्स से पीछे, सभी आप आ जाइए खाना खाने के लिए। स्कोर का टीम का स्कोर है 28 रन। बिल्कुल काफी मेहनत है उनके, हमारे ये बॉल बॉयज है, कल उनकी छवि भी निकाली गई। आइए, लजीज खाना आपके लिए बिल्कुल तैयार है। टीम का स्कोर 28 रन, पारी का तीसरा और प्रगति पर जीत के लिए 60 रन का लक्ष्य। बहुत ही शानदार बल्लेबाजी सुमित डोंगरे के बल्ले से निकलता है पहला छक्का। इसके बाद इनसाइड आउट खेलने की कोशिश, लेकिन इस बार कामयाबी नहीं हुई। गेंद जा रही है फ्लाइंग स्लिप में, लेकिन थोड़ी सी हड़बड़ मचते हुए, लॉट ऑफ प्रेशर, दबाव कितना पर खिलाड़ी के ऊपर ये नजर आता हुआ और यहां से मिलते हुए 2 रन। बड़ी इत्मीनान के साथ रन बनाते हुए सुमित डोंगरे पहुंच चुके 18 पर 7 गेंदों का इस्तेमाल करते हुए। एक छक्का एक चौका लगाकर उनका 7 नंबर है संदीप पाड़ी कैप्टन टीम, उन्होंने 6 गेंदों का इस्तेमाल किया और छक्के के साथ शुरुआत की थी पारी की। अब तक उनका स्कोर है 9, यानी कि दोनों के बीच में 27 रन की साझेदारी यहां पर बन चुकी है। एक अच्छा ताल में रजत मुंडे के आउट होने के बाद लेफ्ट हैंड विकेट, फुल टॉस गेंद थी, दूरिया बरकरार रखी, अभी फ्रॉम बॉडी यहां पर केवल गेट टच दिखाई दिया। खिलाड़ी वहां पर आती है, लेकिन दूसरा रन क्या पूरा कर पाएंगे? और ये देखिए यहाँ पर अंपायर के ऊपर अपील भी की गई है, लेकिन यहां से पहुंच चुके हैं। इसलिए तो मैंने सर कहा था इस खिलाड़ी को खेल जगत की उड़न पड़ी पीटी उषा। क्या कहेंगे, कितनी दौड़ लगाते तेजी से खिलाड़ी। बिल्कुल बढ़िया विकेटों के बीच में जो कि ये दौड़, और आज सुबह के सत्र में मच्छिंद्र सर आपने देखा होगा कि गोपाल भट्ट जिस तरह से दौड़ रहे थे विकेटों के बीच में, यह होना चाहिए। जब आपके पास बड़े शॉट नहीं लगते, चौके छक्के, तो सिंगल डबल के साथ भी आप रन जोड़ सकते हैं अपने टीम के लिए। जी अशोक सर, मुंबई की लाइफ लाइन है हमारी रेलवे, और क्रिकेट की लाइफ लाइन में सिंगल डबल। उस लाइफ लाइन को यहाँ पर बरकरार रखते हुए ये खिलाड़ी काफी कम डॉट गेंद खेलते हैं, अब तक तो एक भी डॉट नहीं खेला इस खिलाड़ी ने। सुमित डोंगरे, व्हाट अ शॉट, इसी शॉट की तलाश में थे। Just goes on backward, make the room for shot. Amazing timing. That's a great shot. That's a 6. बाजी कर मैदान के ऊपर सुमित डोंगरे का 7 निभारे कप्तान संदीप पाटिल। ओवर का समापन हुआ 3 ओवर का समाप्त खेल, 1 विकेट गिरी है। टीम का स्कोर है 38 रन, 38। अब जीत के लिए समय बनेगा 12 गेंदे और 22 रन की आवश्यकता। बहुत ही शानदार मुकाबला हो रहा है मैदान पर। मच्छिंद्र सर, जिस तरह से अगर बात की जाए सार्थक 11 रायगढ़ क्रिकेट टीम के सुबह का मैच जीत चुकी है। दूसरे ओर जो कि जगदम्बा क्रिकेटर्स की अगर बात की जाए तो एक जीता है, एक हारा है। ये पसंद करेगी, अगर ये जीत हुई तो आगे बढ़ने का मौका रहेगा। अगर ये मुकाबला हाथों से छूटा तो सामने लगभग शाम के दौर में बॉल आउट का आज जो कि निश्चित रूप से संकेत मिल रहा है कमेंट्री बॉक्स में। क्या बात है अशोक जी, आपने तो सुबह से ही बात की है और इस बात में मैं कहूंगा कि ये बात बिल्कुल खड़े उतरे जिस प्रकार से मुकाबले हो रहे हैं। 12 गेंदे जीत के लिए 22 की आवश्यकता। अब मुकाबले उफान पर आता हुआ मुख्तार, आते हुए गोवा की शान जिन्हें कहा जाता है। एक अच्छे खिलाड़ी है, हमेशा चेहरे पर मुस्कान होती है और वन मैन आर्मी जिन्हें कहा जाता है, वही खिलाड़ी इस मैदान के ऊपर विदेश में भी जा चुके हैं कि सरहद पार भी खेल देख चुके हैं। अब उनका पल्ला पड़ेगा यहाँ पर सुमित डोंगरे और संदीप पाटिल से। सुमित डोंगरे की 26 रन की धुआंधार पारी, 9 गेंदों का इस्तेमाल किया और संदीप पाटिल खेल रहे कैप्टन ऑफ द टीम। 9 रनों का इजाफा दिया 6 गेंदों का इस्तेमाल करते हुए। 12 गेंदे 22 की आवश्यकता।
ओ क्रैकिंग शॉट, ड्राइव के स्क्रीन को खिलाड़ी वहां पर मौजूद थे, यहां से मिलेगा एक रन, दूसरे की कोशिश, क्या रन बन पाएंगे? और ये देखिए डेंजर एंड पर खिलाड़ी पहुंच चुके हैं संदीप पाटिल। काफी अच्छी दौड़ मैदान के ऊपर, आप समीकरण बनेगा 11 गेंदे, आप 20 रन की आवश्यकता। जबरदस्त भाग मिल्खा भाग मैदान के ऊपर, जिस तरह से यहाँ पर जान हथेली पर लेकर भाग रहे, क्योंकि प्यास है मुकाबला जीतने की, लक्ष्य है मुकाबला जीतना, बस एक ही इरादा है, इस मुकाबले को जीतकर ऊंची उड़ान भरनी है। आप समीकरण बनता हुआ 11 गेंदे 20 रन की आवश्यकता। दोपहर की कड़ी धूप और मुकाबला फिर एक बार रोमांच में आता हुआ, दर्शक रोमांचित, निगाह दर्शकों की मैदान के ऊपर, और संदीप पाटिल कप्तानी भूमिका अदा करते हुए ये मुकाबला
हेलो चेक 5 गेंदें 16 की आवश्यकता। देखना क्या होगा मुकाबले में। जबरदस्त मुकाबला, आंधी तूफान के साथ खिलाड़ी मैदान के ऊपर टूट पड़ रहे हैं और ये मुकाबला जीतने की भूख काफी है क्योंकि सार्थक ने एक मुकाबला खेला, एक जीता है। तो हम बात करेंगे मुकाबले की जगदम्बा क्रिकेटर डोंगरी 2 मुकाबले खेले, एक जीता एक हारा है। तो ये मुकाबला इनके लिए काफी अहम रखता है। जीत के लिए 5 गेंदे, अब 16 की आवश्यकता। तेज हवा बहती हुई यहाँ पर तूफान तो आ चुका मैदान के ऊपर। जीवित मात्रा पर आ चुके हैं मुलेखन गांव से बिलोंग करने वाले मैनफार्म परवेल, बहुत ही बड़े खिलाड़ी, उतनी शानदार गेंदबाज विल्सन। व्हाट अ शॉट, मदहोश करने वाला शॉट था, आंखों को भाने वाला शॉट था। दैट्स अ 6। शॉट के लिए जगह बने खिलाड़ी वहां पर मौजूद। एक रन पूरा के दूसरे की कोशिश, क्या यहाँ पर स्ट्राइक को अपने खेल में रखना चाहेंगे? टू मई और ये क्या हुआ? इट विल बी वेरी इंटरेस्टिंग। हु इज आउट और लौटना होगा जीवित को और जीवित गॉन। अब जीत के लिए 3 गेंदे 9 रन की आवश्यकता। आवश्यकता थी 9 गेंदे 17 की आवश्यकता थी। उस वक्त गेंद ब्रेक हो गई, उसके बाद डेट करार कर दिया। तब समीकरण फिर एक बार तब्दील हुआ था। 8 गेंदे 17 पर रुका, फिर एक बार 7 गेंदे 16 पर आया, फिर 6 गेंदे 16 पर रुका, फिर 5 गेंद पर 16 पर रुका, उसके बाद छक्का आया, फिर समीकरण हुआ 4 गेंदे 10 पर रुका। अब समीकरण रुका है 3 गेंदे 9 रन की आवश्यकता। मजा आएगा खेल में क्योंकि आखिरी 3 गेंद के ऊपर सभी दर्शक की निगाह होगी बीच मैदान के ऊपर। यह मुकाबला रोमांच भरा होता नजर आ रहा है दर्शकों का बीच मैदान के ऊपर और सभी दर्शक जानना चाहते हैं कि कौन जीतेगा मुकाबला। Who will be winner? We are so exciting. So please don't go anywhere. Join with us and enjoy with the Sangam Premier League 2021-22 season 16. All the best. विल्सन गेंदबाजी में बहुत ही बड़े खिलाड़ी मैदान पर। आपकी बार जगह बने शॉट के लिए खिलाड़ी वहां पर मौजूद। शॉट फॉल के रीजन में व्हाट अ फील्डिंग। श्रेयस शिंदुलकर वहां पर थे मैन पर मुलुंड। अब जीत के लिए 2 गेंदे 8 रन की आवश्यकता। आप क्या होगा मैदान के ऊपर? क्या इस गेंद के ऊपर पर्दाफाश हो सकता है? यदि इस गेंद के ऊपर चौका छक्का आएगा तो मुकाबले की गरिमा काफी बड़ी होगी। यदि इस गेंद से इक्का दुक्का आएगा तो मुकाबला फिर एक बार रोमांच स्थिति में हो सकता है। यदि डॉट गेंद आएगी तो मुकाबले की हवा निकल जाएगी। क्या होगा देखिए, जीत के लिए 2 गेंदे 8 रन की आवश्यकता। 2 गेंदे 8 रन, 10 नहीं बल्कि 2 गेंदे 8 की आवश्यकता। अब आएगा भूषण, चर्चा कर रहे हैं क्या कुछ करना है, अगली रणनीति क्या बनाएंगे, लेकिन समय नहीं मिल पा रहा है उनको। जबरदस्त विल्सन की गेंदबाजी, छक्का लगाने के बाद शानदार वापसी। अब 2 गेंदे 8 रन की आवश्यकता। शानदार और शानदार मुकाबला। बैक पर गए, जगह बने, शॉट के लिए एक रन पूरा किया, दूसरे की कोशिश बिल्कुल होगी लेकिन खिलाड़ी उतनी रफ्तार से व्हाट अ थ्रो, व्हाट अ पावर पुट ऑन द स्टंप। धीरज के माध्यम से, धीरज बोयर मैन बम दारा में क्या थ्रो था और ये थ्रो नहीं बल्कि मैं मैच विनिंग थ्रो कहूंगा। अब जीत के लिए 1 गेंदे 7 रन की आवश्यकता। यदि यहां से छक्का लगेगा, लेकिन इससे पहले बात करेंगे एक्शन रिप्ले की। लुक एट हैव अ लुक एट द एक्शन रिप्ले। व्हाट अ थ्रो, व्हाट अ थ्रो, एग्जैक्टली ऑन द स्टंप और यहां से विकेट नंबर गिरेगा। 1 मोर विकेट डाउन। अब जीत के लिए 1 गेंद 7 रन की आवश्यकता। क्या सार्थक 11 इस मुकाबले को टाई में तब्दील कर पाएंगे या फिर इस मुकाबले को जीतने की क्षमता रखते हैं यहाँ पर जगदम्बा क्रिकेटर्स डोंगरी। उन्होंने यदि मुकाबला टाई होगा तो दोनों को 1-1 पॉइंट दिए जाएंगे। क्या मुकाबला यहाँ पर। और हमारे बिल्कुल नाइक सर ने कहा कि आज प्रतियोगिता जिस तरह से पहले दिन में बलाट में हुई थी उसी अंदाज में ये आज की प्रतियोगिता बलाट में भी हो सकती है। मजा आएगा पर। यह सनराइज बनाम दीपक दादा प्रतिष्ठा उनके बीच में एक मुकाबला टाई हुआ था। बहुत बहुत शुक्रिया प्रसाद सर जानकारी के लिए। आप 1 गेंद जीत के लिए समीकरण बनेगा। 7 रन की आवश्यकता। स्टार्ट में बल्लेबाज आ चुके हैं करण मोरिया पर।
करण मौर्य पर आते हुए देखना है क्या कुछ होगा। क्या यह मुकाबला सुपर ओवर में खेला जाएगा या यह मुकाबला जीता जाएगा। 1 गेंद 7 रन। व्हाट अ मैच, व्हाट अ मैच। क्या मुकाबला मैदान के ऊपर, आंखों को भाने वाला मुकाबला, दिल को लुभाने वाला। इस बीच गेंद फुल टॉस, खिलाड़ी वहां पर मौजूद और यह मुकाबला टाई हो चुका है। व्हाट अ मैच, अनबिलीवेबल क्रिकेट, अनबिलीवेबल क्रिकेट मैदान के ऊपर। देखिए खिलाड़ी मैदान के ऊपर, जगदम्बा क्रिकेट डोंगरी के 11 खिलाड़ी, 3 खिलाड़ी के हाथ सर पर है, 4 खिलाड़ी के हाथ कमर पे है और 2 खिलाड़ी गहरे सोच में डूबे और कप्तान काफी नाराज है। यह है सिचुएशन ग्राउंड की और यह मुकाबला टाई। व्हाट अ शॉट, व्हाट अ ब्यूटीफुल कैमरा वर्क फ्रॉम testcricket.in। अनबिलीवेबल क्रिकेट प्रसाद सर, नाइक सर, अनबिलीवेबल क्रिकेट। और यह मुकाबला टाई हो चुका है, यानी कि दोनों को दिए जाएंगे 1-1 पॉइंट। लेकिन देखिए कितना शॉक लगा है जगदम्बा क्रिकेटर्स डोंगरी टीम के खिलाड़ी को। चर्चा हुई थी कमेंट्री बॉक्स में जब हमारे विराज ने कहा था कि ऐसे गेंदबाज है इस मुकाबले को बचा पाएंगे, लेकिन प्रसाद सर ने कहा था कि मुल्लेखान के बल्लेबाज जीवित है, ये मुकाबले को फिनिश भी कर पाएंगे। काफी चर्चा हुई थी। अच्छा लगा मुकाबला पर, पैसा वसूल मुकाबला। यस, मैन ऑफ द मैच का हकदार नो डाउट रन मशीन सुमित डोंगरे, इस मैन ऑफ द मैच का हकदार।